जर मी बैल झालो तर तू गाय, मी कावळा झालो तर तू कावळा, मी गाढव झालो आणि मी बैल झाला पोपट, मी जर रेडा झालो तू म्हैस हो, मी पोपट झालो मनातला बोलताय ना, मी पोपट झालो तर तू माझी मैना हो. नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आत्ता आज आहे वटपौर्णिमेचा सण आणि तर उपवास वगैरे ठेवला आहे प्रीतीने आणि मी पण ठेवला आहे उपवास. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्यासाठी आम्ही आलो आहे 3 नंबरला. हे बघा इथे आर्या आहे आणि इथे मी आहे आणि पाठीमागे ते मला प्रीती दाखवतो मेहंदी काढताना. ही बघा मेहंदी काढते वटपौर्णिमेसाठी. त्यांनी सटासट एका मिनटात तेवढी काढली, आता जेवढी दिसते तेवढी. तसंच या साईडला हिचं बघा काय चालू आहे. उद्या वटपौर्णिमा आहे तर हिची तयारी चालू आहे, दोरा बिरा हे करते. ही बघा प्रीती इकडे बघ जडी. हे बघा आता वाजलेत किती, 12:15 वाजले रात्रीचे आणि हे तिच्यामुळे हिला टाईम भेटत नाही करायला. तसंच मी पण प्रिंट आऊट काढून घेतली लगेच पटकन. आणि सकाळी पूजेचा पण मुहूर्त आहे, सकाळी 8:55 ते 10:30पर्यंत मुहूर्त आहे. त्याच्यामुळे ही आता करून घेते सगळी तयारी. हे एवढं झोपलं होतं ते उठलं आता. हे बघा माझ्या बायकोची मेहंदी बघा कसली रंगली आहे. ही बघा नाव पण लिहिलं इथे रुपेश. पाठीमागे पण आहे. नेल पेंट दाखव, काय तर नवीन केला नाही. तसंच इथे आर्यानी पण बघा मेहंदी काढली होती. ही बघा किती मस्त रंगली तिची पण. असं ताट कर हात बाबू. हे बघा सकाळी उठून लवकर माझी सावित्री बघा पूजा करते. हा गजरा कोणत्या पद्धतीचा लावायची हे स्टाईल तीच कळत नाही, उलटा कसलीच वाटते रे. बाप रे बाप, बाप वाटते हा प्रीती, कडक वाटते. आय लव्ह यू. तुळशीची पूजा चालू आहे, अग्निदेवाची पूजा चालू आहे. आली बाई. तुळशीच्या इथे पण अगरबत्ती लाव, तिथे हळद कुंकू व्हा आणि पाया पडा. हळद कुंकू व्हा देवाला. देवाची पूजा वगैरे केली. आज मला वाटतं मागे मागेच राहणार आहे मी. तसंच या साईडला बघा या लोकांना क्लासला जायचं आहे, त्यामुळे तयार झालेत. आणि हा टकल्या कसाला उठलेला काय माहिती नाही सकाळी सकाळी. शोनू चुप रे. माग माग देवाकडे माग. काय मागते, किती वर्ष किती जन्मासाठी मागते ते सांग मला. हे देवा मला हाच नवरा
जन्मोजन्मी 7 जन्मी जन्मीच्या वरती काय 100 जन्मी काय 100 डायरेक्ट 100 100 जन्मी पाहिजे. 100 जन्मांसाठी बुक केला मी. प्रीती तिथे लांब उभे राहा ना, बघू दे ना. ही बघा माझी सावित्री बघा सत्यवानाची. वाव. तसंच ह्या साईडला त्यांनी अहोवाला घातलाय. हे बघा पाठीमागे गजरा. वाव भारी वाटते रे. प्रीती आय लव्ह यू. माझी शोनू. पिल्लू तू पिल्लू बघतेच आहे तिच्या चेहऱ्याकडे. मम्मा भारी वाटते ना बाबू आहे ना शोनू. पाऊस बघा कसला भरलाय. हे बघा सकाळी पहिल्यांदा आम्ही चाललोय. पहिल्यांदा म्हणजे आपण दुपारी जातो ना, एवढ्याच सकाळी पहिल्यांदा चाललोय. कारण मुहूर्त 10:40 44 पर्यंत आहे, त्याच्यामुळे एवढा लवकर चाललोय वटपौर्णिमे पूजेसाठी. हे बघा भरपूर जुनं झाड आहे. ती जबरदस्त वाटते. वो बताया था ना, एक महाराजा और एक नीम राजा 30 किलो आ रहा है. काय पाहिजे ते माचीच तिथे होती. बाई याच्यामध्ये टाक ना. चांगली गाठ मार प्रीती. सुटली नाही पाहिजे. गाणं बोलू काय पाठवून बॅकग्राऊंड. वट सावित्री सणाला. हो हो ओके ओके. तुझ्यासोबत मी पण फेरी मारू काय. हा प्रीती. मी पण फेरी मारतो. हां प्रीती. देवा मला 7 जन्मी नाही जन्मोजन्मी हात नवरा भेटू दे अशी प्रार्थना करते.
नवऱ्याला पण विचार. झालं हा प्रीती? झालं? चलने का? चलो. हां हां फोटो काढायचा. ओके. तर प्रीती आपलं फायनली झालं. पूजा वगैरे संपन्न करून झाली आहे आणि टायमाच्या अगोदर झाली आहे, म्हणजे 10:44च्या अगोदर झाली आहे. आत्ता वाजलेत 10:33 झालेत आणि त्याच्या अगोदर पूजा वगैरे करून झालेली आहे. तर आता आपण जाऊया घरी. आपण सकाळी केली आहे तशी आपल्या मंदिराची पूजा. आता वडाची केली. आता परत नैवेद्य ठेवण्यासाठी, नैवेद्य म्हणजे आपलं वाण ठेवण्यासाठी आपण आलो आहे तुळशीच्या इथे, म्हणजे विठ्ठल रुक्माई मंदिर त्याच्या बाजूला असलेलं. चलो अंदर जाते हैं. विठ्ठल रुक्माईला सजवलं आहे बघ किती मस्त. वडाची पूजा झाली आहे. आता नवरोबाची पूजा. सत्यवानाची. सत्यवानाच्या. मी सत्यवान ना. सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तुला आशीर्वाद दिला असता मस्त. तुला आता गोड भरवतो. काय भरवू? काय भरवू? बोल पटकन. चालेल. आम्हा भरवू. मला पण उपवास आहे तुझ्यासाठी, माहिती आहे ना? दरवर्षी असतो. इकडे आता पुढे. मला वाटतं मला राखी बांधायचे म्हणून मी पुढे केलेला हात. अजब का आज रे. अरे अजब ही आहे. ठीक आहे इथे झुमकर. 7 2 3 4 5 6 जेवढे मी जन्म घेईल तेवढे वर्ष तेवढे हाच नवरा मला भेटेल. नाही, तू 7 जन्म मागितलास आणि मी तुला जन्मजन्म मागितला. तुला मला हीच बायको मला प्रत्येक जन्माला भेटली. जर मी बैल झालो तर तू गाय, मी कावळा झालो तर तू कावळा, मी गाढव झालो आणि मी बाई झाला पोपट. मी जर रेडा झालो तू म्हैस हो. मी पोपट झालो. मनातला बोलताय ना.
पोपट झालो तर तू माझी मैना हो. आणि आणि काय आणि कुठला काय राहिलं? बदक राहिला ना. बदकाला दुसरं काय बोलायचं लेडीज? स्वान. स्वांग. हे माझं स्वांगच आहे. आय लव्ह. तर आता तुला काय देऊ? मला तर सोन्याची वस्तू द्यायची होती पण काय आता करणार? सोनं लय महाग झालं. आता तू एक काम कर, हे घे माझी बाई घे. लक्ष्मी आया पड त्याच्या. लक्ष्मी आली. असाच आशीर्वाद राहू दे बोल. असंच आशीर्वाद राहू स्टॉप. माझ्या बघू तर द्या पहिलं. काय लगेच बघायचे? बघायचं दाखवायचं. हा दिया है, भर भर के दिया है. चुप बैठ. इससे तो मैं मोबाइल खरीद लूंगी. हाँ. हा रे. अभी तो मजा आएगा ना. मोबाइल चाहिए बाय. पैसे दिले. किती आहेत मोज? पैसा. कितना है मोज? किती आहेत? कॉइन येतात आहे. 5,000 1 रुपया. 5,000. ये चांदी हो गई रे. ये दिन हर दिन आने दे है ना. वाह. रोज येऊ दे. रोज महिन्याला तरी एकदा तरी येऊ दे. वा रे वा. आठवड्यातून. शाबाश. महिन्यात एकदा ठीक आहे. आपलं नैवेद्य रेडी झालंय. तर प्रीतीने इथे पंचपक्वान्न बनवलंय. म्हणजे इथे काळे वाटाणे बटाट्याची भाजी आहे. तसंच या साईडला पिवळा बटाट्याची भाजी आहे. या साईडला गोडी डाळ आहे आणि भात आहे. या साईडला पुरी आहे. या साईडला पापड आहे आणि या साईडला बघा तुळशीचं पान तुळशीचं पान ठेवलं आहे. आणि तर स्वीटमध्ये गुलाबजामुन असणार आहे. तर या साईडला आपण देवाला नैवेद्य ठेवलं आहे. त्यांना आपण अर्पण करूया.